मित्र नमस्कार, मी रमेश धनावडे. रायगड टाइम्स या माध्यमातून आपण बी पॉझिटिव्ह हा एक कार्यक्रम घेऊन आज आपणासमोर आलेलो आहोत. आठवड्यातील प्रत्येक रविवारी हा कार्यक्रम होणार आहे आणि तो तुम्हाला औत्सुक्याचा विषय असेलच. आणि तुम्हाला दरवेळेला हे लक्षात येईल की एक कोणतरी रायगड जिल्ह्यामधली एक सन्माननीय व्यक्ती, काही अप्रकाशित असलेल्या व्यक्तीही आपणासमोर येणार आहेत. पण ती व्यक्ती नक्कीच कर्तृत्ववान असेल याची मी आपणास ग्वाही देतो. आणि आज आपणासमोर अशीच एक कर्तृत्ववान व्यक्ती आलेली आहे, गजेंद्र दळी उर्फ गजूभाऊ दळी. गजूभाऊ दळीविषयी काही वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये, कारण गजूभाऊ दळी हे अलिबागकरांना किंबहुना रायगडकरांना एक सुपरिचित असणारं एक नाव आहे. मी थेट वळतो गजूभाऊ दळींकडे. गजूभाऊ नमस्कार. 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 आपण आज जर मुलाखतीचा कार्यक्रम जरी ठेवलेला असेल तर त्यामुळे आपण त्याला मुलाखतीचं स्वरूप न ठेवता गप्पा मारूया, आयुष्यातल्या गप्पा असं म्हणता येईल. त्यातलं मला पहिल्याच महत्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो की तुमचं मूळ कुठलं? आम्ही मूळ काय झालं, वडील आमचे रत्नागिरीले. रत्नागिरी लांजाजवळ घाटरोळ म्हणून गाव आहे. तिथं आमचं ते दळांचं घर. असे ते सगळं कुटुंब मुंबईमध्ये आला. तर मुंबईमध्ये यायचं पुढं तर त्यांच्या भावाचं पाण्याचं दुकान होतं गादी माझगावला. त्या दिवसात ते आले. आमच्याकडं मुंबईला बरीचशी दुकानं अशी असतात, पुढे दुकाने मागे मकान, तिथे पाठीमागे बिराड असतं. आमच्या लोकांची मुंबईमध्ये तुम्हाला विडी दुकान किती आहेत माहिती आहे? 16,000 दुकानं होते. 16,000? हां, आमच्या समाजाचे, वैश्य समाजाचे. आणि ह्यातले बहुसंख्य रत्नागिरीतनं आलेले. ते आमचं दुकान शेवट सगळ्यांच्या दुकान बंद आमचं उशिराने होणार 11 वाजता रात्री. मग ते 11 वाजता टपरीवरती काय करायचं, तर काय इकडले आजूबाजूचे कामाच्या निमित्त मुंबईमध्ये गेले लोक वगैरे सगळे ते गाडीवर येणार आणि गोष्टी मारणार इकडे तिकडे, असं सगळं असं तो सगळं करतात. थोड्या दिवसांनी त्यांना वाटलं काहीतरी स्वतःच आपण काहीतरी करूया वगैरे. आईला पण वाटलं मग कुठे जाऊया. ते रोज परिचय असल्यामुळे तिथे ते परिचय झालेला ना, त्याने सांगलं चला अलिबागला आमच्या गावाला वगैरे, सगळे चांगलं आहे तिथं सगळं करायला वगैरे, आणि तुमच्या समाजाचे पण लोक आहेत. मग त्या दृष्टीनं ते मुळ्यात म्हणून आले. मुळं गाव. आमच्या वडिलांनी गाव अलिबाग निवडलं हे पण आमचं भाग्य आहे. अलिबाग किती चांगलं, सगळ्या तऱ्हेची माणसं आहेत आणि सगळ्या तरी चांगले माणसं आहेत सगळी. आणि मग आम्ही पण त्यात इन्व्हॉल्व व्हायलाच पाहिजे ना, त्याप्रमाणे करायलाच पाहिजे. गावासाठी काहीतरी ह्या गावाने आम्हाला बनवलं तर गावासाठी आम्ही थोडं बहुत काय केलं तर काय आहे, करायलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे सगळ्या मुलांसकट. पण मुळ्यामध्ये आल्यानंतर मुळ्यामध्ये घर बांधलं की नाही, मुळे गावात आल्यानंतर त्याने म्हटलं आता हे खेडच आहे, आता कुठेतरी शहरात थोडंसं गेलं पाहिजे आणि काहीतरी विडी वगैरे असं व्यवसाय केला पाहिजे, अशा दृष्टिकोन ते अलिबाग एका ठिकाणी आणि विडी बनवायचं वगैरे असं सगळं हे करून एका ठिकाणी अलिबागला भाड्याच्या जागेत आले. आणि भाडं किती असेल तेव्हा? 100 रुपये, 1.5 रुपये. 1.25 ते 1.5 रुपये महिना. अच्छा, एवढे स्वस्त येत होते ना. पैशाला 8 विड्या होत्या. मला माहिती आहे, पैशाला 8 विड्या होत्या. मला वाटतं अलिबाग मधलं पानाचं मोठं दुकान, सुपारी आणि सगळं तसे तुम्हीच होतात व्यापारी. आमच्या दुकानात कधी असं एकही मनुष्याने असं कुठला वेळ पण नाही जायचा या 12 तासात. सकाळी दुकान उघडल्यापासून कोणतरी एक मनुष्य दुकानासमोर उभा असणारच. सगळ्यांचा जन्म इथला अलिबाग सगळ्यांचा अलिबागचा जन्म. आता काय झालं, वडील इथं आल्यानंतर ह्या कुरुळ गावाजवळ पाथरे म्हणून कुटुंब होतं, त्यांच्याशी त्यांचा संबंध झाला. आम्ही दळी पाथरे हे नाव जे आहे ते त्याच्यामुळे दळी पाथरे. तर का असं झालं, विडी धंदा करता करता माझे मोठे बंधू होते, ते ACC पर्यंत शिकले आणि त्याच्यानंतर व्यवसाय काहीतरी पाहिजे म्हणून ते एका मी औषध दुकान चालू केलं, दळी पाथरे कंपनी म्हणून. तर त्या मामांना भागीदार घेतले. वडिलांना भाऊ नाही ना, मला ते मदत करणारे म्हणून त्यांना भागीदार नाही आम्ही, असे ते झाले. पानपट्टीचं दुकानानंतर आपण याच्याकडे वळलो की मेडिकल स्टोअर आणि जनरल स्टोअर इकडे वळलो. आणि मग तो कारभार कोण बघत होतं? आमचे दादा, आमचे मोठे बंधू त्यांच्या आमचे मामांपैकी एक बघायचे. आणि दुसरं मी पण मग नंतर असते ती शाळा लोक मी सोडली. शाळा सोडलीत म्हटलं तर म्हणून विचारतो की आज एक तुमच्यासमोर एक यशस्वी उद्योजक किंवा यशस्वी व्यक्ती म्हणून बघितलं जातं. शिक्षण कुठपर्यंत झालं? शिक्षण SSC पर्यंत गेलो. अच्छा. नंतर मग इथं कॉलेज पण नाही, नंतर व्यापारच करायला लागणार आहे म्हणून तो
व्यापारात इंटरेस्ट जास्त. ओके. मी माझ्याकडे एक दृष्टिकोन होता की आम्ही 4 जण आहोत, तर 4 जणांना 4 उद्योग असावे. करेक्ट. असं माझं इंटेन्शन असायचं. तर त्या दृष्टीने वाटचाल करायला लागलो. माझी एक बहीण श्रीवर्धनला दिली होती, नातेवाईक बहीण, सख्खी नाही असं. तर मी ते कधी भाऊबीजेला जायचं. ती सिनेमा थिएटर होतं श्रीवर्धन. हां, श्रीवर्धनला सिनेमा थिएटर होतं. मग तिथे मी 1-2 दिवस एवढ्या लांब गेल्यावरती 2-3 वस्ती त्यावेळीची थिएटर हे मला वाटतं टुरिंग टॉकीज ज्याला म्हणतात अशा तशा पत्र्याच्या असणार. श्रीवर्धनला तुम्ही त्या थिएटर बघायला जायचं वगैरे सगळ्यांनी. आम्हाला उद्योग बरं आहे जरा, आपल्याकडे पण आता लाईट येणार आहे. ही साधारण 62ची गोष्ट आहे. आपल्याकडे लाईट येणार तेव्हा आपल्याला पण तो विचार करायला पाहिजे असं. आणि इकडे मग चोडीला थिएटर होतं, रेवदंड्याला होतं आणि अलिबागलाच नव्हतं. त्या दृष्टिकोनातून आलो. मग मला काय झालं, माझे शेजारी त्रिभुवन होते वरती, जॉर्ज त्रिभुवन, सुरेश ठाकूर होते, सत्यवान पाठक होते, गजानन नाईक होते, अशी काही मंडळी होती. मला त्यांची पण मला मदत करत आहे आणि मग आलं. पण वडील आमचे श्रूड होते. बघ तुला उद्योग करायचा आहे, भागीदार असता कामा नाही, तुला किती पैसे लागतील ते तेव्हा एकदाच सांगायचे, परत एक पैसा लागला तरी मी देणार नाही, असं सगळे सुरू. त्यामुळे मला पण तसं हे होतं. पण वडिलांनी तो पाठिंबा दिला की एकदम पाठिंबा दिला चांगला. तू हे जे या क्षेत्रामध्ये तुम्ही जाताय हां, तुम्ही जा, मी मागे आहे ना. आणि ते निर्व्यसनी असलं पाहिजे आणि शरीर व्यष्टी बरोबर असली पाहिजे असं त्यांचं सगळं ते सर्व. फिटनेसचं महत्त्व त्यांनी त्यावेळेला जे दिलं आजही तुम्ही वयाच्या 80व्या वर्षापर्यंत व्यायाम करायचे असं सगळं. सगळं एक मोठा चांगली चांगलं आणि तेच आम्हाला लाभलं ना सगळं. आमच्या सगळ्यांच्या औत्सुक्याचा विषय म्हणजे हे थिएटर आज उभं राहिलं. पण हे थिएटर उभं राहण्याच्या मागेही काही ज्याला आपण स्टोरी म्हणतो अशी काहीतरी लपलेली असेल. कारण एवढ्या मोठी एवढी वास्तू उभी राहण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही कुठेतरी जागेचा प्रस्ताव आला असेल तुमच्याकडे, किंवा तुम्हाला जसं तुम्ही मागाशी सांगितलं. नाही, मला काय झालं, श्रीवर्धनला गेलो होतं हे मला सांगितलं की श्रीवर्धनला गेल्यानंतरच तुम्हाला असं स्पार्क काय मिळालं की तिथे गेल्यानंतर ते टॉकीज बघितल्यानंतर तुम्हाला काय असं वाटलं की मला वाटलं हा धंदा एक बरा आहे. आणि त्यात मला असं जोड झाली की मी मुंबईला मला वडिलांनी खरेदीसाठी नेलं आणि आमची खरेदी म्हणजे सुपारी चांगली असायची. तर सुपारीची खरेदीला गेलेलं असताना त्या दलालांनी सांगितलं काय भाऊशेठ आज आले, पण आज माल मँगलोरचं उतरतोय बाजारात, उद्या नक्की भाव डाऊन होतील, आज खरेदी करून आपण करायचं काय. अरे मग मी माझ्या मुलाला घेऊन आलो आहे, मी काय करू आता, मला जायला नको. नाही तुमची इथं व्यवस्था करतो ना सगळं. लिबर्टी सिनेमा आता चालू झालेला आहे, तो त्याला दाखवू ना. मग मी तर वडिलांच्या पाठी मागलो ना, सिनेमा दाखवायला नाही तर म्हणजे काय भाऊ नाही, बाबा नाही जायचं. मग एवढी चांगली संधी कोण सोडतोय, राहूया. आणि मुंबई ना, मग त्याप्रमाणे आम्ही जायचं ठरलं. लिबर्टीला गेलो. लिबर्टीला सिनेमा वगैरे बघितलं. लाईट कुठून पडते दिसत नाही, लाईट नाही पण पडते कुठून दिसत नाही. माझ्या मनात आलं चला आपल्याला पण सिनेमा थिएटर बांधायला पाहिजे. मग ती एक मला स्फूर्ती आली. आणि आल्यावरती मी अलिबागला आलो. अलिबागला आल्यावरती मला जे पी त्रिभुवनने विचारलं, आहे मुंबई बघून आलास, म्हणजे मुंबईला जाणं पण जरा विशेष वाटायचं. आणि एवढं तो जाऊन आलो मी, तुमच्याकडे येणार आहे भेटायला. आता कलेक्टरची ते पी आहे, त्यांना सगळी माहिती असणार म्हणून त्यांना भेटायला गेलो. भाऊ मला सिनेमा थिएटर काढायचा विचार चालला. काय सिनेमा थिएटर काय, आपल्या व्यवसायाने तू काय सिनेमा थिएटर बोलतोस. तरी त्याने डेअरिंग केल्यानं दुसऱ्या दिवशी 1954 सालची रूल बुक्स आणले सिनेमा ॲक्ट. आणि मला ती सगळं सांगितलं आणि मला आपल्या पहिले जागा घ्यायला पाहिजे. म्हणून मी म्युन्सिपॅलिटीला ॲप्लिकेशन केलं. म्युन्सिपॅलिटीकडून कळलं की आता हे तुम्हाला काही इथं जागा आमच्याकडे देण्यासारखी नाही. म्हणून एकाने मला सुचवलं, गिरकर म्हणून होते, त्याने मला सुचवलं ही एक जागा आहे आणि द्वारकानाथ मास्तर जे आहे वास्तूमध्ये आपण आता द्वारकानाथ मास्तर म्हणून आहेत, त्यांच्या ताब्यात आहे. त्यांना विचार, ते पेट्रोल पंपावर मॅनेजर. मी त्यांना भेटलो असं ठीक आहे आपण जागा तुला मिळवून देतो, पण आम्हाला चौघांना यायला लागेल मुंबईला. तर त्याप्रमाणे मग त्या चला ठरलं. गेलो आम्ही मुंबईला शिवाजीबागच्या तिथे. आणि तिथे ते राहत होते, विनायक यशवंत अंदू कामत म्हणून. मग त्यांच्याकडनं जागा घेतली.
त्यांनी सांगितलं अरे कुठलं हे कोण आणलायस तू? हे बोलले बाबूशेठ पानवाले आहेत ना मार्केटमधले. हां माहिती आहे. त्यांचा मुलगा आला आणि त्याला सिनेमा थिएटर काढायचं आहे आणि त्याला एक जागा पाहिजे अशी. काय त्याला चल 1,000 रुपये त्याला सांगते, 500 मला दे आणि 500 तू घेऊन टाक आणि देऊन टाकतो जागा. 1,000मध्ये 1,000 दी सगळी मला जागा दिली. किती गुंठे जागा आहे? जवळजवळ 28.5 गुंठे आहे. 28.5 गुंठे 1,000मध्ये त्यावेळेला मिळाले. त्यामुळे पण ते 1,000लाही त्यावेळेला किंमत होती आणि खड्डा होता जरा, पाणी बिणी जरा भरपूर भरं वगैरे करायला लागलं. आणि ते वडिलांकडे ते सगळं हे तंत्र होतं. मी सगळं सांगायचं आणि त्यांनी सगळं ते पुरं करायचं. बरं, जागा घेऊन झाली आणि जागा घेऊन झाल्यानंतर इमिजिएट तुम्ही बांधकामाला सुरुवात केली का? नाही, जागा घेऊन झाल्यावरती, जागा घेतल्यावरती मग परमिशन मागायची असते. ॲप्लिकेशन केलं थिएटरसाठी. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला परमनंट परमिशन मिळणार नाही, चीनचं वार 62 साली चालवलेलं आहे. तर तुम्हाला काय लोकल मटेरियलमध्ये काय करता येईल त्यातलं ते मिळेल. म्हणजे मला त्याच्याविषयीच विचारायचं होतं की एखादा मोठा प्रोजेक्ट ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला अनेक अडचणी येतात. मग हा एक खूप मोठा प्रोजेक्ट होता तुमच्या आयुष्यात, तर याचं खूप मोठं स्थान आहे कारण तुम्हाला काही माहिती नव्हती याच्यात. थिएटर हे काही तुम्ही कधी याच्या अगोदर अनुभवलेला प्रकार नव्हता. मग हे करताना अनेक अडचणी तुम्हाला आल्या असण्याची शक्यता मला जास्त आल्या. पण हा मला योग पण आला अनुभवासाठी. 62ला चीनवर हा मला योग आला की बाबा टुरिंगमधनं शिकणं पहिलं काय चाललंय, कुठं अनुभव किती, काय फिल्मचे रेट कसे, काय गोडाऊन वगैरे काय लागतात, कसं काय ते मला काहीच नव्हतं ना सिनेमा सेंटरला माहिती. मग तो मला अनुभव आला ना. आणि वडिलांनी सांगितलं तुला टुरिंगला पैसे पाहिजे तेवढे मी देतो. ते प्रमाणे मला त्यांनी पैसे दिले. मी बोललो भागीदार घेऊ काय? ते बोलले भागीदार तू अजिबात घेऊ नकोस. भागीदार जर भागीदार घेतलास आणि तुला अनुभव नाही तर त्याचे उगाच त्या पैसे त्याचे जातील आणि तुझ्यावरती तो आयुष्यात ब्लेम राहील. पण तू जे पैसे मागतोस ते मी एकदाच द्या, तू परत 1000 मागितले वरती तरी नाही द्या. आत्ता काय असेल ते सांग. बरोबर. तर त्याप्रमाणे त्यांनी मला पैसे दिले. पण तू वडिलांनी विश्वास दाखवला एकदम. आणि वडिलांनी पैसे दिले. मी सिनेमा थिएटरचं सगळं परमिशन मिळाल्यावर टुरिंग टाकी हे तयारी करायला लागलो. पत्रे आणले, पत्रे लावले. आता मग बसायला काय पाहिजे. आत्ता तुमच्या लोकांना काय माहिती नाही पण त्यावेळेला ट्राम होती. त्या ट्रामची मी बाकडी मुंबईहून आणली आणि इतकी स्वस्त होती. मला 10 रुपयाला एक बाकडं पडलं आणि 125 बाकड्या आणायला 125 रुपये ट्रान्सपोर्टचा खर्च अख्ख्या ट्रकचा. किती स्वस्त होतं बघा ते. खुर्च्या वगैरे खुर्च्या मी आर्यन टॉकीजच्या आणल्या. आर्यन टॉकीज त्यावेळेला मोडलं होतं आणि त्यांच्या एक खुर्च्या होत्या. त्या जवळजवळ खुर्च्या मी 800 रुपयाला आणल्या. 125 खुर्च्या होते ते 800 रुपयाला. ते पुण्याहून ते पण भाडं 125 रुपये. मग असं सगळं. मग ते थिएटरचे रेट पण तसे होतो. 40 पैसे 70 पैसे आणि 1 रुपया. पण त्यावेळेला काय ते एकच शो चालायचा ओपन थिएटर असल्यामुळे. एक शो असायचा. एकच शो रात्री. त्याला गर्दी असायची ऑफकोर्स. तेव्हा काय हे टीव्हीचं माध्यम वगैरे काहीच नव्हतं ना. लोकांना करून आणि कुठलाही खेळ तिथे होत आणि हिशोब सगळं पैसे रेट पण पैसे वडिलांचं हिशोब हे असायचं. आले लोकांनी मला पैसे दिलेले होतो त्यांना उगाच त्या पिक्चरसाठी त्यांना हे नाही तू हिशोबात त्यांचे रेट ठेव. मी त्यांना 50 सांगितले तरी 50 पैसे नाही ठेवायचे. 40 पैसे ठेव सांगितले. 1 रुपया सांगितले 70 पैसे ठेव सांगितले. 1.5 रुपया सांगितले रुपया ठेव सांगितलं. खुर्शीला खरे बिझनेसमॅन चांगले आणि ते चांगलं. आणि त्या लोकांनी पण चांगला रिस्पॉन्स दिला मला. खर्च पण तेव्हा फार कमी होते. वडिलांचं एक म्हणणं होतं पहिलं पिक्चर माझं श्री गणेश लावा. श्री गणेश गणपती जायचं असेल असा. बाकी तुम्ही कुठली नाच जाणे कुठली पण लावा पण पहिलं श्री गणेश गणपती असेल असं लावा. मला वाटतं ती परंपरा आजही तुम्ही कायम ठेवलीत. आतमध्ये तुम्ही येताना पहिला नमस्कार श्री गणेशाला केला. ती परंपरा तुम्ही आजही ते सगळं आहे ना. मी देव पहिला त्यांच्यानंतर आई वडील देव असं ते सगळं. आणि मग नंतर 4 वर्ष मला तो अनुभव आला. बरं इकडं टॅक्स नाही. इथं ह्या जागेत हे चेंड्रा एरिया होती म्हणून इथं टॅक्स नव्हता. मला चांगले पैसे मिळायचे. पण मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की असं ज्यावेळेला ओपन थिएटर होते. आत्ता आपण पॅक थिएटरमध्ये आपण बसलो तुमच्या चांगल्या वास्तूमध्ये बसलो. ओपन थिएटर असताना हे तुम्हाला मला वाटतं पावसाळी हे बंद करावं लागत असेल. हे थिएटर तुमचं पावसाळी बंद असायचं. मग पावसाळ्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेला चालू करायचे त्यानंतर अशा अडचणी परत आल्या असेल की पिक्चर चालू आहे आणि काहीतरी परत पाऊस आला आणि काहीतरी परत थांबवायला लागलं असं व्हायचं. नाही काय आहे 15 जूनपर्यंत परमिशन असायची.
पण साधारण 6-7 जून पाऊस पडायचा. पण 7 दिवस तरी मी फुकट का घालवायचे? 15 जूनची परमिशन आहे तर त्या पिरियडमध्ये कुठेतरी पाऊस जरा पडायचे, व्हायचे धांदल. लोक पण सगळं असायचं, इकडे तिकडे धावायचे, व्हायचं ते. जरा कधी लाईट गेली जरा कमी जास्त वेळ व्हायचा. पण आमचे अलिबागचे लोक फार चांगले. कुठे मी इतके राष्ट्र फिरलो असेल किंवा एवढे देश फिरलो असेल, गाव फिरलो असेल, पण अलिबाग सगळे लोक सगळे राष्ट्र आणि देशाचा तुम्ही उल्लेख केलात. आतापर्यंत किती राष्ट्रामध्ये जाऊन आला? मी आतापर्यंत मी आणि मिसेस 42 राष्ट्र फिरले. 42 राष्ट्र. अमेरिकेला माझा एक मित्र असतो नागेश पलनेटकर म्हणून, त्याकडे 20 दिवस होतो मी. डेट्रॉइडला असतो. मग परमनंट हे हा प्रोजेक्ट होता, हे थिएटर जे आम्ही महेश टॉकीज म्हणून किंवा महेश चित्रमंदिर म्हणून ओळखलं जातं, ते किती साली तुम्ही त्याला 70 साली चालू केलं. 1970ला मला त्याची परमिशन आली परमनंटची 67ला. म्हणजे मग हे सुरुवात करून मग सगळं केलं. म्हणजे करण्याची जिद्द होती की आपण हा प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण करायचा. ऑफकोर्स माझ्या मित्रांचा पाठिंबा होता सगळा. कधी लागले तरी मित्र मदतीला यायचे. स्लॅब वगैरे असला ना तरी ते इकडे सगळं पाणी व्यवस्था आहे का नाही सगळं बघायला यायचं सगळं. त्यावेळेला लग्न झालं होतं? माझं लग्न 62 साली झालं, पण लग्न अगोदरच झालं होतं. 62 साली. सुधाताई मूळच्या मुंबईच्या केम्स कॉर्नरला मोठे हायवस्थित, म्हणजे तिथे म्हणजे मुंबईची एक व्यक्ती परत लग्न होऊन अलिबागला येण्याची त्यावेळेला गोष्ट होती. आणि ती आली त्यावेळेला गमचूळ पाणी. मला 8-10 दिवसांनी त्याला मुंबईला आम्ही जायचं, म्हणजे खरेदीला मी जायचं ना त्यावेळेला तिला न्यायचं. मग ते जरा असं. आणि मग ती पिक्चर थिएटर झाल्यावरती मग कुठलं पिक्चर लावायचं काय वगैरे ते पण बघून यायची. मी खरेदीला जायचं. मी संध्याकाळी पण ते एखादं पिक्चर बघून आलेले असले तर दुसऱ्या दिवशी आम्ही आलो म्हणजे सांगणार आम्हाला पिक्चर जरा बुक करायचं, बरं आहे, चांगलं वाटलं असं. त्याचा अनुभव मिळाला. मी पिक्चर फार कमी बघितले पण ते बघायला. मला तोच प्रश्न विचारायचा होता की एक सर्वसामान्य माणसाला वाटतं की अरे ह्यांचं थिएटर आहे म्हणजे खूप चित्रपटाचे शौकीन असतील, खूप चित्रपट यांनी पाहिले असतील, असं काय आहे का? नाही, मी नाटकं जास्त बघितले. नाटकाचे शौकीन तुम्ही जास्त? नाटकाच्या मी एक 15-20 पिक्चर बघितले असतील. नवीन थिएटर झाल्यानंतर खूप चांगला रिस्पॉन्सही मिळाला असेल? रिस्पॉन्स मिळाला, पण लाईट बीट जायचं ना त्यावेळी त्रास व्हायचा. आणि मला एक 4-5 वर्ष पण चांगलं नियमनाच्या अगोदरचा हा काळ. 4-5 वर्ष माझे थिएटर चालू झाले तर माझं सगळं व्यवस्थित होतं. पण जेव्हा कॉम्पिटिशन आली दुसरं थिएटर, मग ते आमचे फिल्म घेण्यात हरीफाई व्हायला लागले. उगाच अननेसरी किती जर पैसे कॉम्पिटिशनसाठी द्यायचे, मला फिल्म मिळायला पाहिजे, त्यांना मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी वाटेल ते द्यायचे. मग त्यांनी खोटं सांगायचं. फिल्म म्हणजे त्यावेळेला रिळ असायचे. त्याच्यामध्ये पण काही असायचे का, म्हणजे अमाऊंट कोण जास्त देतोय? हो, मग तू बघणार ना, व्यापार असतो झाला ना. हा पिक्चर माझं लावतोय मला एवढे देतोय. मी असं जरी त्यांनी 5,000 केले असले त्यावेळेला तरी मला सांगता त्यांनी 10,000 सांगायचे, मग मी 11 द्यावे, असं सगळं हरिभाई व्हायचे. पण हे गणित सांभाळणं पण थोडी फार त्यामुळे फार त्रास झाला. त्यावेळी जेमतेम आमच्याकडे दुसरे सपोर्टिंग धंदे होते म्हणून त्यातनं आम्ही उभारी घेतली. पण भांडवल स्वतःचं होतं माझं, बँकेचं काही लोन बिल नव्हतं, त्यामुळे काय त्याच्या बरोबर चालून गेलो. आणि मग भावांची मदत होती, सगळे होते, सगळे आम्ही एकत्र कुटुंब होतं. कुटुंब हा त्यावेळेच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक होता. ऑफकोर्स ना, कॉन्फिडन्स आहे ना जरा, बाबा माझ्या मागे आहेत बाबा असं सगळं. आणि दुसरं एक की आम्ही सगळे भाऊ सगळे निर्व्यसनी, आम्हाला कसलं व्यसन नाही. विश्वजितचा आणि सत्यजितचा जन्म कधी झाला आणि त्यांनी हे सगळं टेक ओव्हर करायला सुरुवात केली? विश्वजितने सत्यजितमध्ये 7 वर्षाचा फरक आहे. सत्यजित मोठा, सत्यजित 63 चालत आहे आणि सत्यजित झाला आणि मी सिनेमा थिएटर चालू आलं टुरिंग टॉकीज आणि विश्वजित झाला आणि तेव्हा परमनंट थिएटर चालू आलं 17 साली. असं दोघांचं एक लिंक आहे. आणि त्यांनी बिझनेसमध्ये यावं असं तुम्हाला वाटलं का? त्यांनी बिझनेसमध्ये यावं असं वाटायचं, पण ते शिक्षणाची पूर्तता करू, असं शिक्षणाची पूर्तता करून त्यांनी बिझनेसमध्ये यावं. आणि आत्ता पण माझा नातू आहे, त्याला मी सांगितलं तू फ्रेंच भाषा विषय इतर शिक, तुला उद्योगच बघायचे आहेत, बरोबर, तुला कुठं सर्व्हिस बघायचे नाही.
पण असा माझा तो दृष्टिकोन होता. त्या दृष्टिकोनातून मी त्यांना विल्सनला शिकायला ठेवलं. मुंबईला त्यांना शिक्षणासाठी. 70च्या वेळेला किती स्वस्त होतं. 104 रुपये मेसचे द्यायचे आणि 123 रुपये लॉजचे. असं सगळं असंच 6 महिन्याचे. मग एवढं स्वस्त शिक्षण विल्सन मिळलं. पण ते तिथं राहिलं ना, इथं राहिले असते ना तर थिएटरवाल्याचा मुलगा म्हणून कोण वडा देतं, कोण चॉकलेट देते, शिक्षण झाले नसते त्यांची. तर दुसरं पण होतं माझा. माझे नातवंड पण तिकडेच शिकायला मी ठेवलं. तुम्ही समाजकार्यामध्येही तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने झोकून दिले. तुम्ही परदेश दौरेही खूप चांगले केले. परदेश दौरे आणि तुम्ही हे समीकरण कसं जुळून आलं? नक्की काय झालं की तुम्हाला वाटायला लागलं की आपण परदेश दौरे करावे? नाही का, मी फिरून आलो ना तर मला वाटायला लागलं काय सगळ्या लोकांनी पण पाहावं. म्हणून मी असं ठरवलं ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ज्यांना हे आहे त्यांना कुठे ना कुठे फिरवायचं. असं दृष्टिकोनात मी जवळजवळ 500 ते 700 लोकांना विमानात बसून आणले. आम्हाला विमानात बसायचं कोणी कसं पडणार, आमचा खर्च आम्ही करू शकतो. मी 10 ते 12 हजारात मी त्यांना तिरुपती बालाजी, म्हैसूर, बँगलोर वगैरे असे जाऊन येऊन विमान, दोघांना राहायला सेपरेट रूम वगैरे असं सगळं मी सगळे हे करायचं. पण ज्येष्ठ नागरिक संघटनेतही तुमचं नाव एक आदराने घेतलं जातं. हो. आणि ते ज्येष्ठ नागरिक संघटना आमचे जवळजवळ 1500 मेंबर आहेत. आमचे अध्यक्ष 94 वर्षे नातू. त्यांच्याकडे बघून आम्हाला एनर्जी येते. नातू साहेबांचा उत्साह आम्ही सगळा अनुभवतो नेहमी. डी नाईक आहेत, दुसरं राऊत आहेत, कोरडे आहेत, अशी बरीचशी मंडळी आमच्याकडे. चांगली वास्तू झाली. मी प्रशांत नाईकांना एक दिवस बोला, तुम्ही वास्तू बांधता नाही, आम्ही जिने चढत कुठे जाणार. तर त्याने लिफ्ट आम्हाला त्यात बसून दिली प्रशांत नाईकाने. लायन्स क्लबमध्येही सक्रिय. लायनमध्ये पहिल्यापासून आहे. म्हणजे जवळजवळ मी सिनियर मोस्ट मला तर लाईन मीच असेल आत्ता. मी आर टी कुलकर्णी वगैरे, नारायण भगत होते, तुळशीदास शेट होते, त्यांच्या वेळेचं नाही आहे. खानेकर वगैरे त्यांच्या वेळेचं नाही आहे. लायन्स हेल्थ फाउंडेशनला 10 लाखाची मदत केली. कॅटरॅक्ट ऑपरेशन्स हा खूप महत्त्वाचा प्रश्न रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी लायन्स क्लब काम करते. लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून ते कार्य पुढे जोमाने चालू राहण्यासाठी मला वाटतं तुम्ही 10 लाखाची मदत दिली. अनिल जाधव याने मला सांगितलं, भाऊ जर ऑपरेशन वगैरे स्वस्तात व्हायला पाहिजे असेल कॅटरॅक्टचे वगैरे, तर आपल्याला फेको मशीन घ्यायला पाहिजे. मग आमची शुभदा कुडतडकर म्हणून तिथला कोऑर्डिनेटर, ती माझी भाची पण. अच्छा. आणि तिने सांगितल्यामुळे त्याला विश्वास झाला. माझं काय झालं, मी पारशी ट्रस्टचा एक ट्रस्टी आहे. ओके. तर त्यांच्या माध्यमातून ते लोक पण डोनेट वगैरे कुठे नाही कुठं असं करावं धार्मिक ह्याच्यात वगैरे असं, त्याने मी त्यांना फेको मशीन द्यायचा विचार केला. आणि शुभदाने मला सांगितलं हे दिलं तर आणि सोयीचं होईल, त्यामुळं मला स्फूर्ती आली, पण देऊन टाकलं एक मशीन. सामुदायिक विवाहही तुम्ही लावून दिले. 104 रामराजला 104 एकाच वेळेला. हो, लायन्सच्या माध्यमातून पण 104 आदिवासी आदिवासींचे विवाह लावले. आणि त्यावेळेला एक अशी आम्ही शक्कल लढवली. ह्या स्त्रियांच्या बरेचशा साड्या असतात. हो, त्या स्त्रियांना किती साड्या झाल्या तरी पाहिजेतच. नुसते कबड्या भरलेली असतात. कधी त्या साडी सुधाताईंचं बोलताय की सुद्धा सगळ्या जत्र बायकांचं. खरी गोष्ट. सगळ्या जत्र बायकांना असं असतं. खरी गोष्ट. ते मग आम्ही काय केलं, अरे ह्या ना आहेर कोण देणार. जी मंडळी असेल, मावशी असतील, इकडं तिकडं त्या व्याही आलेली असतील त्यांना, पण जेवण तर त्यांना होतंच. पण त्यांनी प्रत्येक बाईने 4-5 साड्या आणायच्या, चांगल्या फाटलेल्या असतात का बाई, आणि मग त्यांना आहेर दिल्या प्रत्येकाला. तो पण आम्ही हे केलं. चांगलं झालं आमचा प्रोग्राम. 104ला डोळ्याचे ऑपरेशन केले तिथे, चेकअप कॅम्प केले, चालूच असतं सगळं. मोतीबिंदू वगैरे सगळं चालूच असतं. सक्सेसच्या मागे फेल्युअर म्हणजे यश आलं की तिथे अपयश, ही ठरलेली गोष्ट आहे. हे सगळं एवढं मोठं साम्राज्य उभं करताना अपयश कधी आलं का, किंवा थोडंसं नैराश्य आलं? थोडंसं नैराश्य येतं. ऊन असेल तर सावलीची किंमत आहे. हे सगळं असं आहेच ना. होतं, मला पण आलेलं आहे ना असं. जसं वडिलांनी त्यांचा धंदा थोडासा डिवाइड केला, किंवा तुम्ही तुमच्या भावांना साथ देऊन तुमचे संपूर्ण कुटुंब तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही उभे केले. जसं सत्यजितने हे तुमचं फक्त महेश थिएटर असणारं
आज ब्रह्मा विष्णू महेश केलं. बरोबर. तर तो प्रवास कसा होता, सत्यजितने केलेला प्रवास? मी ॲडव्हान्स आहे ना, मी पानवलेच्या मुलाने सिनेमा धंदा केला आहे. आता आहे तो धंदा आणि त्यात ॲडव्हान्स व्यवस्थित करायला पाहिजेत ना. बरोबर. हो, कारण हे सगळं डिजिटलायझेशन झालं. हो, मी कधीतरी कॅटामारांनी ह्याला गेलो ना मुंबईला, पण त्या इथनं बसने गेलो ना, तर एकदा माझ्या बसमध्ये 2-4 लोक होते. तुमची मुलं आहेत ना, ती गाड्या प्रत्येक गाड्या घेऊनच मग लॉन्च पकडतात. तुम्ही आज ह्या बसमध्ये कशाला आलेत? अरे मी त्यांना सांगितलं, मी पानवाल्याचा पोरगा आहे, ते थिएटरवाल्याची मुलं आहेत. क्या बात आहे. आणि माझी अपेक्षा सगळे निर्व्यसनी असलं पाहिजे, आणि ते निर्व्यसनी आहेत सगळे. मी पण आहे. आदर्श त्यांनी ठेवलाच पाहिजे ना माझा. हां, मी काय कोणाला चॅलेंज देतो ना, गोजीशेट्टी बिअर पिलेलं सांगा आणि 1 लाख रुपये घेऊन जा. आमचे सगळे व्यसनी धंदे ना. सिनेमा थिएटर झालं, आले भरले, हाऊसफुल झालं का करायचं काय, चला मित्रांबरोबर पेत बसले, आतलंच असतं. मग ते जे पैसे वाचले त्यातून मी सगळे राष्ट्र बघितले. नाही तर मला रोज 100-200 रुपये पाहिजे होते ना 17 सालपासून. मग ते पैसे माझे वेस्ट नाही झाले, मी राष्ट्र बघितले इतर त्या पैशातनं. काय कुटुंबाला घेऊन गेलो. हां, कुटुंबाला घेऊन गेलो. शरीरयष्टी माझी चांगली राहिली, सगळं चांगलं राहिलं. समाजासाठी झालं, समाजासाठी काही करता आलं. फिटनेसचं रहस्य काय? मी सकाळी 6-6 उठतो आणि समुद्र फिरायला जायचं. समुद्र दर्शनाला जायचा विचार केला का आपोआप मनुष्य जातोच. त्याप्रमाणे मी समुद्र जाता की सुधाताईसोबत? नाही, मी एकटाच जातो. पहिलं कुत्रा असायचा, आता मी एकटा जातो आणि फिरून येतो. जवळ 1-1.5 तासाची फेरी होते माझी. पूर्वी अगदी कलेक्टर बंगल्यापर्यंत जायचं. मग आज त्याच वयामानानुसार जरा थोडं कमी, जेवण पण कमी, आता सगळं कमीच झालं ना, त्याप्रमाणे कमी करायचं आपण. गरीबांकडे मोबाईल का नसतो, ह्याचं रहस्य काय झालं माहिती आहे? जेव्हा मोबाईलचं आलं ना, तेव्हा मी ते वाचलेलं की ह्याही तो मोबाईल खिशात ठेवला तर त्याचे परिणाम ह्याच्यावरती होतात. आणि त्याच वेळेला मी ठरवलं की आपण मोबाईल नाही कधी वापरणार, म्हणून मी ते शब्द ठेवले. आणि त्याचा फायदा दुसरा असा, कोणतरी माझे जुने मित्र यायचे आणि आमचं थिएटर हाऊसफुल झालेलं असायचं. आणि मी कुठेतरी चांगलं जेवण झोपलेलं असायचं आणि तो 2:30-3ला फोन यायचा, हो भाऊ जरा मला तिकीट पाहिजे, पण इथं हाऊसफुल झालेलं तर मी काय करणार. फोन असता तर केला असतं त्याला ना. मग फोन नाही म्हणून दुहेरी फायदा आहे. 85 वर्ष वयाचा माणूस ज्यावेळेला सगळं झालंय, सॅटिस्फॅक्शन लेवल खूप चांगली आहे की बाबा चला आपल्याला आयुष्यामध्ये सगळं मिळालंय, आपली मुलं सगळं धंदा व्यवस्थित सांभाळत आहेत, तुम्हाला असं वाटत नाही का आपण कुठे थांबावं, आता बस झालं हे असं वाटत नाही? आता कुठे काय मेहनत नसते ना, काय असं नुसतं जायचं तुमचं सगळ्याचं बघायचं. तुम्ही कुठे उद्योगात चांगले काय करत असेल तर आणि त्याच्यावरती थाप मारायची, बाबा बरं आहे, चांगलं झालं तुझं, प्रोत्साहन द्यायचं, बरं वाटतं ना. आणि आमच्या माणसाने केलंच पाहिजे ना, असं सगळं उद्योगात राहिलंच पाहिजे. काय निर्व्यसनी पाहिजे एवढं माझ्या नजरेसमोर. व्यसनी असेल तो माझ्या नजरेसमोर राहणार नाही. आज कुटुंबाची व्याख्या मी, माझी बायको, 2 मुलं बस पर्यंतच आज सीमित होत चाललेली. आई वडील ही कधी कधी आता वाटायला लागलं आता नवीन काय माहिती बाजूला राहावे. तुम्ही पण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आता ज्याप्रमाणे आत्ताच्या पिढीचे जे सगळं चाललंय त्याप्रमाणे ते वागलं पाहिजे. तुमचे जुनेच विचार ठेवाल आणि जुनेच माझं बरोबर आहे आणि इकडे तिकडं, त्याला अर्थ नाही काय. कसं काय म्हणजे तुमच्या वागण्यावरती पण ते आहे अवलंबून. तुम्ही पण ते समाधान मानायला पाहिजे, त्यांना रिस्पॉन्स दिला पाहिजे. हां, जिकडे तिकडे दहशत ठेवायची सुन्यांकडं नातवांकडं ते बरं नाही ना. मला वाटतं हे तुम्ही आल्याचं त्यांना समाधान झालं पाहिजे. अरे म्हातारं खटखट आले असलं नाही वाटतं का म्हणून उगाच कितीतरी काहीतरी खटखट करायची. त्या अनुषंगाने तुम्हाला बोललं पाहिजे, चाललं पाहिजे सगळं. आता काय कधी श्वास कुठे थांबणार आहे माहिती आहे, कधी थांबणार आहे ते माहिती नाही आणि कुठे थांबणार आहे माहिती नाही. मग घाबरून कशाला जीवन जगायचं, व्यवस्थित जगूया ना आरामशीर, सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना. समाजामध्ये वावरत असताना एक व्यक्ती म्हणून कसं वागावं याचं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुम्ही आहात असं मला वाटतं. रायगड टाइम्स एक बी पॉझिटिव्ह हे एक चर्चासत्र म्हणा किंवा मुलाखतवाजा हा कार्यक्रम, त्यांच्या माध्यमातून आज आपण एकत्र भेटलो. तर मित्र, आज आपण इथेच थांबतोय, पण आपण प्रत्येक रविवारी असेच भेटणार आहोत. समाजामध्ये एक बी पॉझिटिव्ह ही सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण पुढे येणार आहोत. तुम्ही आवर्जून हा कार्यक्रम बघा आणि आम्हालाही आपल्या प्रतिक्रिया कळवा. एवढं सांगून थांबतो. भेटू पुढील रविवारी. नमस्कार.